मला पण ना साडी घालायला तेव्हाच आवडतं जेव्हा माझं वजन जरा कमी झालेलं असतं, कारण की माझं वजन पण तुमच्यासारखंच आहे, लगेच वाढतं आणि कमी देखील होतं. कमी केव्हा होतं, जर मी चांगल्या प्रॅक्टिस केल्या, चांगलं खाण्यावरती कंट्रोल केलं तर माझंही वजन कमी होतं, लवकर होतं. आणि जर सगळं सोडून दिलं, फक्त मी माझ्या बॅचेसकडे लक्ष दिलं, माझ्याकडे लक्ष नाही दिलं, की माझं वेट पण वाढतं. तर मी आता माझं एका हप्त्यामध्ये 2 किलो वजन कमी केलं. सिंपल प्रॅक्टिस केल्या. आता साडीवरती जरासं बरं वाटतंय, थोडीशी कंबर कमी झाल्यासारखं वाटतंय. जर तुम्हालाही असं वाटत असेल साडीमध्ये सुंदर दिसायचंय किंवा तुम्हाला एनी टाइम साडी घालायचंच काम असतं, म्हणजे अशा ठिकाणी आहात तिथे ड्रेस दुसरे कपडे अलाउडच नाहीये, दिवसभर रात्रभर साडीवरतीच राहावं लागतं, तर कन्फ्यूज असतं की साडीवरती एक्सरसाइज होत नाही, तर होतात. केलं तर सगळं पॉसिबल आहे. जर जिद्द ठेवली तर सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत आपल्या महिलांसाठी. पण जिद्द ठेवायची असते प्रत्येक गोष्टीसाठी. आज जर वजन वाढलेलं आहे तर ते करून दाखवणार आहे मी कमी, अशी जिद्द ठेवा तुमच्या मनामध्ये. बघा कसं 100% रिझल्ट येतो. माझ्या बॅचेसचे 100% रिझल्ट आहेत, कारण की त्यांच्यामध्ये तेवढी जिद्द पण आहे आणि तेवढी मेहनत पण घेत आहेत स्वतःवरती. आता तुम्हाला ह्या प्रॅक्टिस दाखवते. ह्या सोप्या प्रॅक्टिस आहेत, जसं आपण साडीवरती करू शकतो. सिंपल तरीका म्हणजे सिंपल पद्धत, पण फायदा खूप जास्त. पोटाची टमी कमी करण्यासाठी, साईडची कमर पतली करण्यासाठी, हाताचे दंड कमी करण्यासाठी ह्या एक्सरसाइज खूप सोप्या आहेत. तर पहिले तर करायचं काय आहे, आपल्याला या पोझिशन मध्ये एक पायाला या पोझिशन मध्ये असं मागे न्यायचं. सिंपल आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 and रिलॅक्स. आता या पोझिशन मध्ये नेक्स्ट एक्सरसाइज करायची, आपल्याला नेक्स्ट प्रॅक्टिस करायची. त्याच्यासाठी या पोझिशन मध्ये जायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे. आता ह्या पोझिशन मध्ये तुम्हाला आपल्या बॉडीला, म्हणजे आपल्या लोअर बॉडीचा फॅट, मांड्यांचा किंवा हा हिपचा फॅट कमी करायसाठी होईल तितकं तुम्ही श्वास भरायचा. ही पोझिशन सरळ ठेवायची, कमरेची, पाठीची, आणि श्वास भरत पायाला उचलायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1 रिलॅक्स. आता ह्या पोझिशन मध्ये कमरेवरती हात ऑलरेडी आहेतच, तर इथे या पोझिशन मध्ये पूर्ण कमरेला सर्कल बनवायचा. 1 2 3 4 5 6 सेम पोझिशन, रिव्हर्स राउंड. 1 2 3 4 5 6. हाताची घट्ट अशी मुठ्ठी, म्हणजे हाताची घडी करायची, पायाला उचलायचं स्लो मध्ये आणि हाताला वरती किक मारायचं फास्ट मध्ये. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 2 3 2 1 and relax. आता ह्याच पोझिशन मध्ये ट्विस्ट करायचं, मागे जायचं पूर्ण. 1 श्वास सोडून द्यायचा, समोर यायचं, श्वास भरायचा. and 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9
8 7 6 5 4 3 2 1 and रिलॅक्स. याच पोझिशन मध्ये पूर्ण ब्रीदिंग करायची. पायाच्या पंजांवरती यायचं, या पोझिशन मध्ये यायचं आणि ते 1 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 and रिलॅक्स. इतका भयानक पोटावरती प्रेशर येतं आणि इतका घाम निघतो फक्त ह्या एक्सरसाइज केल्याने. आता ह्या करायच्या कधी? जेवण झाल्यावरती तुम्ही 2 तासांनी 1-1.5 तासांनी करू शकता आरामात. जास्त हेवी वजन झालं असेल तर, जास्त हेवी खाल्लं असेल, जेवण जास्त झालं असेल तर 2 तासाचं अंतर, आणि जर हलकं फुलकं खाल्लं असेल 1 तासाचं अंतर. आरामात करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. सकाळी करा, संध्याकाळी करा, 2 टाइम केला तरी पण फायदाच भेटणार आहे. आणि खाण्यावरती कंट्रोल पण तितकंच करणं आवश्यक आहे. खाण्यावरती साखरेचे प्रमाण कमी करा, मैद्याचे पदार्थ बंद करून टाका, पाण्याची हॅबिट जास्त ठेवा, रात्रीची चांगली झोप घ्या. काहीही वेगळं करायचं काम नाही. जर या गोष्टी तुमच्याकडनं होत नाहीत तर माझे ऑनलाईन बॅचेस तर आहेतच. तुम्हाला आवश्यकता असेल तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही एनी टाइम कॉल, मेसेज, व्हॉट्सअप करू शकता. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, कामाचा लाईक करायला विसरू नका. भेटूया तसंच छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.